नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जून 2025 करंट अफेअर पाहणार आहोत. जून 2025ची पृथ्वी परिक्रमेची या नोट्स काढलेल्या आहेत आपण. त्यामध्ये राजकीय घडामोडी, मिस वर्ल्ड 2025 कुणी विजेती कोण आहे? ओपल सुचता चुआंगश्री म्हणून आहेत, थायलंडच्या आहेत ह्या. आणि मिस वर्ल्ड 2025 कुठे झाली? तर हैदराबादमध्ये झाली. ठीक आहे. त्यानंतर दोस्तोवस्की स्टार पुरस्कार जावेद अख्तरांना भेटला आहे. शक्ती भट्ट पुरस्कार झारा चौधरी यांना द लकी वन्स या बुकसाठी भेटलेला आहे. नंतर डिजिटल पेमेंट पुरस्कार कोणाला भेटला आहे? इंडिया पोस्ट पेमेंट बँक. नंतर 51वी G7 परिषद झाली, असं लक्षात ठेवा. G7 कॅनडामध्ये झाली, कॅनडा. ठीक आहे, 51वी. आणि यानंतरची जी होणार आहे 52वी ती फ्रान्समध्ये होणार आहे. ठीक आहे. नंतर युनायटेड नेशन महासागर परिषद महत्त्वाचं आहे, फ्रान्समध्ये झाली, फ्रान्सच्या निस शहरात, एवढं लक्षात ठेवा. आणि आपले डॉक्टर जितेंद्र सिंग जे PMO ऑफिस आहे प्रधानमंत्र्याचं कार्यालय, त्याचे राज्यमंत्री आहेत, हे हजर होते तिथं. थीम काय होती याची थीम होती आवर ओशियन आवर फ्युचर. त्यानंतर आहे दिल्लीमध्ये भारत मध्य आशिया परिषद झालेली आहे. त्यानंतर पहिली आशियान इंडिया क्रूज संवाद कुठं झाला आहे? तर चेन्नईमध्ये झाला, लक्षात राहू द्या. आणि ऑपरेशन मिडनाईट हॅमर अमेरिकेने चालवलं होतं. इराणचे अणुतळ त्यांनी उद्ध्वस्त केले. मिडनाईट हॅमर अमेरिकेचं. आणि त्याला प्रतिकार म्हणून ऑपरेशन बशायर अल फतह इराणने केलं, ज्यामध्ये USAच्या जे काही तिथले जवळचे तळ होते त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर 8 ऑगस्ट हा नवीन बांगलादेश दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 ऑगस्ट हा नवीन बांगलादेश दिवस म्हणून घोषित केला आहे. नंतर व्हिएतनाम आहे ना, हा देश ब्रिक्समध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला आहे. 10वा देश आहे भागीदार देश, व्हिएतनाम भागीदार देश. नंतर ग्लोबल जेंडर गॅप 2025, भारत किती? 131, म्हणजे जेंडरचं म्हणताल तर 131. नंतर नाटो समिट झाली आहे, ही हेगला झाली, हेग नेदरलँड. तिथंच होते, त्यांचं हेडक्वार्टर नाही आहे तिथं, पण इथं झाली आहे, हेग नेदरलँड. IATAची 81वी परिषद, IATAची जागतिक हवाई शिखर परिषद, म्हणजे जागतिक हवाई शिखर परिषद कुठं झाली? तर दिल्लीला झाली, जागतिक हवाई शिखर परिषद. नंतर ब्रिक्सची पार्लमेंटरी फोरम, म्हणजे ब्रिक्स आहे ना, त्याचे जे पार्लमेंट असतं ना, वेगवेगळ्या देशाचे पार्लमेंट ब्रिक्स देशांचं, त्याचं फोरम कुठं आयोजित झाली? ब्राझीलला. कारण ब्रिक्सची परिषद पण 2000 आत्ताची जी लेटेस्ट झाली होती ती ब्राझीलला झाली होती. म्हणून भारत प्रथमच SDG आहेत ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये 100च्या आत आला आहे. तो क्रमांक आहे 99, महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. नंतर 113वे आंतरराष्ट्रीय कामगार अधिवेशन जिनिवामध्ये झालं आहे, आंतरराष्ट्रीय कामगार परिषद अधिवेशन. राईट. नंतर ऊर्जा संक्रमण निर्देशांक आहे मित्रांनो, 71वा आहे भारत, 71वा. आणि लास्ट कांगो आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक. शंघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, शंघायची SCOची, त्यामध्ये त्यांची संरक्षण मंत्र्याची बैठक झाली, चीनला झाली आहे. आणि चीनच या शंघाय परिषदेचा 2025चा अध्यक्ष होता. जागतिक शांतता निर्देशांक आहे, शांतता, लक्षात राहू द्या, 115वा भारत आहे. नंतर 4 डिसेंबर हा दिवस आहे महत्त्वाचा, एकतर्फी सक्तीच्या उपाययोजना विरोधात आंतरराष्ट्रीय दिवस. नंतर एनर्जी आशिया परिषद मलेशियामध्ये झाली. नंतर पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याची शिखर परिषद, पहिली आहे, लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद आफ्रिका खंडात झाली, पण कुठे? केन्यामधील नैरोबी येथे. नंतर 25 जून पहिला संविधान हत्या दिवस, भारताचं पहिलं कृषी ड्रोन हब चेन्नईला. नंतर भूपेंद्र यादव आहेत ना, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याची स्थापना आपल्याच भारताच्या पुढाकाराने झाली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे फर्स्ट अध्यक्ष झालेत भूपेंद्र यादव. आणि पहिली बैठकसुद्धा दिल्लीमध्ये
भारतातच घडलेली आहे. नंतर जय हिंद योजना आहे महत्त्वाची मित्रांनो, दिल्ली विद्यापीठाने चालू केली आणि ST या कास्टमधील मुलांसाठीही चालू केलेली आहे. त्यानंतर नाव्या योजना म्हणून आहे, NAVYA. नाव्या योजना किशोरवयीन मुलींसाठी आहे, कौशल्य विकास करण्यासाठी. 10वी पास पाहिजेत मुली. नंतर त्रिपुरा, तिसरे साक्षर राज्य त्रिपुरा. 3 वरून लक्षात राहू द्या, 3 त्रिपुरा म्हणजे तिसरे साक्षर राज्य त्रिपुरा. पहिलं मिझोराम होतं, रामावरून लक्षात ठेवा, राम फर्स्ट आहे. नंतर सेकंड गोवा आणि तिसरं त्रिपुरा. भारताचा सर्वात मोठा ॲटो कार्गो रेल टर्मिनल मानेसर, हरियाणामध्ये. नंतर राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय निजामाबाद, तेलंगणा. उद्घाटन अमित शहांनी केलं. नंतर MSC इरिना जगातील सर्वाधिक क्षमतेचे मालवाहू जहाज आहे. हे विझिंगम बंदर, केरळ येथे दाखल झालं. नंतर अनालेना बेअरबाक या युनायटेड नेशन आमसभेच्या अध्यक्ष झाल्यात, अनालेना बेअरबाक. आणि पहिल्यांदाच काय झालं, गुप्त मतदान झालं आहे अध्यक्ष निवडीमध्ये. आणि यांच्या अगोदर कोण होतं, यांग या नावाची व्यक्ती होती, यांग यांच्या जागी. आणि प्रथमची जर्मन महिला आहे. त्यानंतर झोऊ जिआई चीनच्या आहे त्या. आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIBच्या प्रथम महिला प्रमुख झाल्यात, जिन लिकनच्या जागी आल्यात. कोण, झोऊ जिआई. आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या प्रथम महिला प्रमुख चीनच्या आहेत. क्रिस्टी कोवेंट्री आहेत, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या प्रथम महिला अध्यक्ष झाल्यात, झिम्बाब्वेच्या आहेत त्या, महत्त्वाचं. आणि जलतरणपटू आहे, तेवढं लक्षात राहू द्या. नंतर ब्लेझ मेर्टवेली MI6च्या प्रमुख प्रथम महिला झाल्यात. हा MI6 हा इंग्लंडचा गुप्तचर ग्रुप आहे. नंतर गुप्तचर संघटना बघू, इंडियाची रॉ, अमेरिकेची CIA, रशियाची SVR आणि कॅनडाची CSIS. लेफ्टनंट यशस्वी सोलंकी राष्ट्रपतीच्या ADC पदावर पहिल्या महिला. नौदल लॉजिस्टिक विभागातून येतात त्या नौदलाच्या. लेफ्टनंट यशस्वी सोलंकी राष्ट्रपतीच्या ADC पदावर प्रथम महिला. रोनिता रॉय पुणेकर G20साठी त्यांचं नामांकन झालं आहे, Y20 अंतर्गत, राईट, यूथ 20 अंतर्गत. नंतर टी रविशंकर 16व्या वित्त आयोगाचे सदस्य झालेत, अर्धवेळ सदस्य टी रविशंकर. आता 16वा वित्त आयोग जर म्हणाल 31 डिसेंबर 2023ला स्थापना झाली. त्याचा अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. म्हणजे बघा 31 डिसेंबर 2023ला त्याची स्थापना, पण अंमलबजावणी 23 आणि 26 3 वर्षानंतर. अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पनगरिया. आणि सचिव आहेत ऋत्विक पांडे. नंतर रॉचे प्रमुख म्हणून पराग जैन यांची नेमणूक झाली. हे IPS आहेत, पराग जैन रॉचे प्रमुख, पराग जैन. आणि रॉचं ब्रीदवाक्य कोणतं आहे, धर्मो रक्षती रक्षित. नंतर लेफ्टनंट दिनेश सिंह राणा अंदमान निकोबार कमांडरचे कमांडर इन चीफ 18वे आहेत. अश्वनी लोहानी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक आहेत, PMML, अश्वनी लोहानी. नंतर महेंद्र देव प्रधानमंत्र्याची इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे ना PMची, त्याचे अध्यक्ष झालेत. कोण, महेंद्र देव, महत्त्वाचा आहे महेंद्र देव. नंतर राजीव शुक्ला BCCIचे अध्यक्ष, राजीव शुक्ला रॉजर बिन्निंगच्या जागी. अनंथा चंद्रकासन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेच्या MITचे प्रोहोस्ट म्हणून नियुक्ती, महत्त्वाचं आहे. अनंथा चंद्रकासन MITचे प्रोहोस्ट म्हणून नियुक्ती. अरुण श्रीनिवास मेटाचे भारतातील डायरेक्टर. नंतर आता महत्त्वाचे पुरस्कार पाहूया. साहित्य पुरस्कारामध्ये मराठीतील बाल साहित्य पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांना, आभाळ माया या बालकविता संग्रहासाठी. नंतर मराठीमधील युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना, कोल्हापूरचे आहेत, खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी.
सिंधी भाषेमध्ये कोणाला भेटला हा पुरस्कार, साहित्य पुरस्कार? मंथन बचानी पांदी, ऑडो कविता संग्रह. नंतर इंग्रजीमधील साहित्य पुरस्कार अद्वैत कोट्टारी यांना. ठीक आहे. त्यानंतर मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटला आहे. त्याचं नाव आहे ग्रँड क्रॉस ऑफ द माकारिओस थ्री. यावरून लक्षात ठेवा सायप्रस. JCB पुरस्कार स्थगित झाला आहे. पहिलाच चालू होतं पण यावर्षी स्थगित झाला, एवढं लक्षात राहू द्या. पेपरला जर आलं कोणता पुरस्कार स्थगित झाला आहे, JCB. नंतर युनायटेड नेशनचा सासाकावा पुरस्कार, सासाकावा, डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे सासाकावा पुरस्कार. मृत्युंजय महापात्रा IMDचे महासंचालक होते हे, आणि यांना सायक्लॉन मॅन ऑफ इंडिया पण म्हणतात. राजश्री शाहू पुरस्कार 2025 जब्बार पटेल यांना भेटला. मातृभूमी साहित्य पुरस्कार लेखिका सारा जोसेफ यांना. फर्स्ट गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हैदराबाद. फर्स्ट योग धोरण आणणारे राज्य उत्तराखंड. आग्रामध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र आहे. नंतर लखनौ सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी नामांकन झालं आहे लखनौचं. सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी नामांकन. इंदोर शहर फर्स्ट भिकारी मुक्त शहर. इंदोर जे स्वच्छतेमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून प्रथम आहे. गणेश उत्सव महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून घोषित केला आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र FCRA म्हणजेच परकीय मदत परवाना मिळवणारे पहिले राज्य महाराष्ट्र. आणि गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव घोषित. रोहिणी ग्रामपंचायत आहे धुळ्यामध्ये, त्याला राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार भेटला आहे. रोहिणी ग्रामपंचायत. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबईत. राजेश कुमार आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले आहेत. महत्त्वाचं आहे राजेश कुमार, नवीन नियुक्त. रेडिओ महोत्सवही मुंबईत झाला आहे. नंतर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा, आणि याचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणून आहे. यांची नेमणूक होणार आहे किंवा झाली. हे 99 झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 98वे दिल्लीमध्ये झालं होतं, त्याचे अध्यक्ष तारा गव्हाळकर या होत्या. नंतर शक्तिपीठ महामार्ग जो आता नवीन तयार होतो तो 12 जिल्ह्यातून जातो आहे. 805 किमी अंतर आहे. आणि तयार कोण करत आहे? MSRDC, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता ॲग्री धोरण 2025 ते 29 आहे. पिंपरी चिंचवड कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी पहिली मनपा. नंतर 22 जुलै महत्त्वाचा दिवस आहे. 22 जुलै शुद्ध देशी गोवंश जतन दिन. संविधान प्रस्ताविका पार्क नागपूरमध्ये उद्घाटन भूषण गवई यांनी केलं. अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद मुंबईला झाली. जी अंदाज समिती आहे ना, आपण संसद टॉपिकमध्ये वाचतो ती. बिहार फर्स्ट मोबाईल ई मतदान. ठीक आहे. पुदुच्चेरी नेवाचा स्वीकार करणारे 29वे विधिमंडळ. आणि मध्य प्रदेश हे राज्य सर्व शहरी संस्था एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणारे पहिले राज्य. अशा प्रकारे मित्रांनो आपण जून 2025 या महिन्याच्या पृथ्वी परिक्रमेच्या डिजिटल नोट्स याची रिव्हिजन केलेली आहे.